सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय, की धर्मांतर केल्यास अनुसूचित जाती, ज्याला आपण शेड्यूल कास्ट किंवा एससी कॅटेगरी म्हणतो, त्याचा लाभ घेता येणार नाही, तो संपुष्टात येईल. नेमकं झालं काय? केस समजून घ्या, की एक व्यक्ती जो कदाचित हिंदू धर्मामध्ये असेल आणि त्यावेळेस त्याला एससी कॅटेगरीचा लाभ मिळत होता. पण तो काही वर्षाआधी ख्रिश्चन धर्मामध्ये कन्व्हर्ट झाला, त्यांनी धर्मांतर केलं. पण आता एवढ्या काही वर्षानंतर 8-10 वर्षानंतर त्यावर परत काही अॅट्रॉसिटी झाली, काही लोकांनी त्यांवर अत्याचार केला. तो व्यक्ती पोलिसमध्ये गेला आणि त्यांनी तिथं म्हटलं, की मला एससी-एसटी ऍक्ट किंवा ज्याला आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट पण म्हणतो, त्या अंडर मला केस करायची आहे. केस आहे ती कोर्टात गेली, हायकोर्टात म्हणजे आंध्र प्रदेश हायकोर्टामध्ये गेली. हायकोर्टाने म्हटलं, की तुम्ही आता धर्मांतर केलेलं आहे, तुम्हाला त्याचा अॅट्रॉसिटी ऍक्टचा फायदा घेता येणार नाही. तो व्यक्ती सुप्रीम कोर्टात घेतला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा तोच निर्णय दिला, की तुम्ही आता या ऍक्टचा अॅट्रॉसिटी ऍक्टचा फायदा घेता येणार नाही. कारण जे कास्ट सिस्टम आहे, जी जाती व्यवस्था आहे, ती मुख्यतः हिंदू धर्मामध्ये आहे. त्यामुळे एससी चा जो फायदा आहे हिंदू धर्मामध्ये आहे किंवा स्पेसिफिकली बौद्ध आणि शीख या धर्मातील व्यक्ती आहेत त्यांनाच घेता येणार आहे. त्यासाठी मागच्या जे कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आले त्यानुसार हे दोन धर्म सुद्धा नंतर ऍड करण्यात आले. सुरुवातीला तर हिंदू धर्मच होतं आणि नंतर मग शीख आणि बौद्ध ऍड करण्यात आले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सरळ निर्णय दिला, की जर बौद्ध, शीख आणि हिंदू या धर्मामध्येच असेल किंवा या धर्मामध्ये एकमेकांमध्ये रूपांतर झालं तर एससी कॅटेगरीचा लाभ तर घेता येणार आहे. पण या व्यतिरिक्त म्हणजे इस्लाम आहे किंवा ख्रिश्चन आहे किंवा इतर कोणताही धर्म, त्या धर्मामध्ये रूपांतर जर झालं, धर्मांतर जर केलं, तर मग एससी कॅटेगरीचा लाभ घेता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय, की धर्मांतर केल्यास अनुसूचित जाती, ज्याला आपण शेड्यूल कास्ट किंवा एससी कॅटेगरी म्हणतो, त्याचा लाभ घेता येणार नाही, तो संपुष्टात येईल. नेमकं झालं काय? केस समजून घ्या, की एक व्यक्ती जो कदाचित हिंदू धर्मामध्ये असेल आणि त्यावेळेस त्याला एससी कॅटेगरीचा लाभ मिळत होता. पण तो काही वर्षाआधी ख्रिश्चन धर्मामध्ये कन्व्हर्ट झाला, त्यांनी धर्मांतर केलं. पण आता एवढ्या काही वर्षानंतर 8-10 वर्षानंतर त्यावर परत काही अॅट्रॉसिटी झाली, काही लोकांनी त्यांवर अत्याचार केला. तो व्यक्ती पोलिसमध्ये गेला आणि त्यांनी तिथं म्हटलं, की मला एससी-एसटी ऍक्ट किंवा ज्याला आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट पण म्हणतो, त्या अंडर मला केस करायची आहे. केस आहे ती कोर्टात गेली, हायकोर्टात म्हणजे आंध्र प्रदेश हायकोर्टामध्ये गेली. हायकोर्टाने म्हटलं, की तुम्ही आता धर्मांतर केलेलं आहे, तुम्हाला त्याचा अॅट्रॉसिटी ऍक्टचा फायदा घेता येणार नाही. तो व्यक्ती सुप्रीम कोर्टात घेतला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा तोच निर्णय दिला, की तुम्ही आता या ऍक्टचा अॅट्रॉसिटी ऍक्टचा फायदा घेता येणार नाही. कारण जे कास्ट सिस्टम आहे, जी जाती व्यवस्था आहे, ती मुख्यतः हिंदू धर्मामध्ये आहे. त्यामुळे एससी चा जो फायदा आहे हिंदू धर्मामध्ये आहे किंवा स्पेसिफिकली बौद्ध आणि शीख या धर्मातील व्यक्ती आहेत त्यांनाच घेता येणार आहे. त्यासाठी मागच्या जे कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आले त्यानुसार हे दोन धर्म सुद्धा नंतर ऍड करण्यात आले. सुरुवातीला तर हिंदू धर्मच होतं आणि नंतर मग शीख आणि बौद्ध ऍड करण्यात आले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सरळ निर्णय दिला, की जर बौद्ध, शीख आणि हिंदू या धर्मामध्येच असेल किंवा या धर्मामध्ये एकमेकांमध्ये रूपांतर झालं तर एससी कॅटेगरीचा लाभ तर घेता येणार आहे. पण या व्यतिरिक्त म्हणजे इस्लाम आहे किंवा ख्रिश्चन आहे किंवा इतर कोणताही धर्म,